छत्रपती संभाजीनगर शहरातील N1 परिसरामध्ये चोरीची घटना घडली होती। या घटनेतील चोरट्यांना अवघ्या 72 तासांच्या आत गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले। पाहूयात। गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना माहिती मिळाली की सिडको N1 परिसरामध्ये झालेली घरफोडी ही नाशिक येथील रोहन भोळे यांनी त्याच्या साथीदारांसह केली असून त्यातील एक साथीदार ऋषिकेश काळे हा सध्या रांजणगाव छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तात्काळ या ठिकाणी पोहोचून परिसरामध्ये त्याचा शोध घेतला असता दत्तनगर फाटा रांजणगाव येथे ऋषिकेश काळे हा मिळून आला। त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने 2 दिवसांपूर्वी नाशिक येथील साथीदार आकाश कोठे आणि रोहन भोळे यांच्या साथीने सिडको N1 येथील बंद घरामध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। त्याच्या इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता ते सध्या साजापूर चौक येथे कारमध्ये थांबलेले आहे असे त्याने सांगितले। तर गुन्हे शाखेचे दुसरे पथक तात्काळ दत्तनगर फाटा येथून निघून साजापूर चौक धुळे सोलापूर महामार्ग या ठिकाणी पोहोचले। ऋषिकेश काळे यांनी इशारा केल्याप्रमाणे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्याचे इतर 2 साथीदार रोहन भोळे आणि आकाश कोटे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरीस गेलेले सोने हिरे रत्नजडित दागिने असा एकूण 65,92,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय।